शिवराय मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला। तर आज आपण शेतकऱ्यांसाठी जी अत्यंत महत्त्वाची जी बातमी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकी आजची महत्त्वाची बातमी काय आहे आणि नेमके असे कोणते शेतकरी आहे ज्यांना पीक विम्याचा जो पीक विम्याचा त्यांनी क्लेम केलेला होता तो क्लेम त्यांना मिळालेला नाही आणि तो क्लेम मिळवण्यासाठी आता काय करता येईल, तो क्लेम कसा मिळवायचा। तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, जे 1,90,000 शेतकरी होते ज्यांनी दुष्काळ त्यांचा जो नुकसान संदर्भातली जो दावा आहे जो पीक विम्यासाठी त्यांनी जो क्लेम केलेला होता त्यांनी तो क्लेम केला होता, पण कृषी विभागाचे किंवा कंपनीचे काही कर्मचारी त्यांचा जो पीक विम्यासाठी संदर्भातील जो क्लेम आहे तो बघण्यासाठी आलेले नाही किंवा त्यांची स्पॉट व्हेरिफिकेशन झालेली नाही। अशा शेतकऱ्यांना नेमका 75% पीक विमा मिळणार आहे किंवा नाही याबाबतच बरेचसे शेतकरी संभ्रमात आहेत। अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे किंवा नाही आणि कसा मिळणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, जे शेतकऱ्यांना 75% अग्रिमचा पीक विमा जो आहे, खरीप पीक विमा 2023 जो अग्रिमचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांना मिळालेला नाही की ज्यांनी तक्रार केलेली होती परंतु त्यांच्या शेतीमध्ये पाहणीसाठी कोणी आलेलं नाही आणि त्यांना त्या संदर्भातील जो क्लेम आहे जो अमाऊंट आहे तो आणखी मिळालेला नाही। तर अशा शेतकऱ्यांना त्यांचा जो नुकसान संदर्भातील जो दावा आहे तो मिळणार आहे, कारण अशा ठिकाणी जो सॅम्पल सर्वे झालेला आहे म्हणजे जवळपास 25% शेतकऱ्यांचा सर्वे झालेला आहे, त्या सर्वेवरती ग्राह्य जो धरलेला आहे बाकी जो 100% जे 75% शेतकरी आहे त्या 75% शेतकऱ्यांचा 25% शेतकऱ्यांवरती जो त्यांचा जो नुकसान झालेला आहे तसेच नुकसान 75% शेतकऱ्यांना सुद्धा झालेले आहे असे कंपनी ग्राह्य धरलेले आहे। अशामध्येच ज्या शेतकऱ्यांना क्लेम मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा जो 75% अग्रिमचा जो पीक विमा आहे तो येणाऱ्या आठवड्याभरात त्यांच्या अकाउंटला जमा होईल अशी माहिती जी कंपनीला कॉल केल्याच्या नंतर विमा कंपनीकडून मिळालेली आहे। पण जर आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांचा यातही संभ्रम असतो किंवा त्यांची आधार सीडिंग बँक कोणती आहे ती सुद्धा मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आधार सीडिंग बँक कशी सर्च करायची आणि आपला पीक विमा कसा मिळवायचा। तसेच जे शेती संबंधित ज्या नवीन योजना आहेत त्यांचे जे लाभ मिळतात शासकीय योजनांचे ते सुद्धा कसे मिळवायचे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा सुद्धा प्रश्न आहे की त्यांना 25% सुद्धा अग्रिमचा पीक विमा मिळालेला नाही किंवा 75% सुद्धा मिळालेला नाही। तर अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अशी बातमी असणार आहे की ज्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नाही त्यांना 25% अग्रिमचा पीक विमा येणाऱ्या आठवड्याभरात जमा होईल। तसेच ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली होती त्यांचा सर्वे सुद्धा झालेला होता, पण सर्वे होऊन सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, त्यांना सुद्धा येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जे पीक विमा संदर्भातील जे पैसे आहे ते मिळण्यास सुरुवात होणार आहे।